साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वश्रींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. विद्यमान आचार्यांच्या त्यांच्या श्रीचरणाला पदस्पर्श, त्यांच्या चरणाला पदस्पर्श. आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय या आश्रमाचे संचालक, या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक, आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय बाबाजी, त्याप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे अमित शहाजी, आपण सर्वजण या ठिकाणी तपस्विनी माता भगिनी आहात, संत महात्मे आहात. आपणा सर्वांना अभिवादन करतो. आपल्या आजच्या प्रवचनाला सुरुवात करू. थोडं साडपण आहे गेले वाटतं, बरं झालं. थोडस करून काय करायचं. आपला मूर्तज्ञान प्रकरणाचा गोषवारा चालू आहे. 22 पर्यंत आपले अस्थिप्रेमी गोडा संपलं पाहिजे. जे आहे ते संपलं आपलं पाहिजे आणि संपवायचं आहे आपल्याला. पण असं नाही संपवायचं, ज्या गतीने जायचं तीच गती, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. 4 दिवसात निर्वचन संपवायचं नाही काय. आपल्याला असं करायचं नाही. घोडा सुद्धा आपल्याला एकदा ऐका, परत कधी योगी माझा काय काय तुमचा सर्वांचा मायपणा आहे, बाबांचा तुमचा सर्वांचा मायपणा आहे. या ठिकाणी पोतीला बोलवलं, आरो पोतीला या ठिकाणी कदा काय एक उल्लेख केला होता की अशी आपली एखादी पोती आश्रमात आपल्या व्हावी, असा एक उल्लेख केला होता. आणि तो उल्लेख परमेश्वराने पुरवला. तुझ्या सर्वांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, 2 शब्द बोलता आले. आणि म्हणून तुम्हाला एक कृतज्ञता व्यक्त करतो त्याविषयी की बाबा माझ्याशी मोठे आहेत, वयानं मोठे आहेत, अनुसरणानं मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत. अनेक सुखदुःखाचं ऊन पावसाळा त्याने भोवलेले आहेत, अनुभवलेले आहेत. काही कारण आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात की ज्यांना आपण वादळामध्ये विझवताना वाचवलेत असत. साहित्य आहे काही. आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात की ज्यांना बरोबर आमचे जाणकार आले. आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात की ज्यांना आपण वादळामध्ये विझवताना वाचवलेलं असतं. तेच आपल्याला चटके देत असतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की अनेक सुख दुःखाचं ऊन पावसाळा अनुभवलेलं आहे. दुसरं एक भाग्य अशा प्रकारचं आहे की ज्यांचंही शास्त्र आहे, वेलोपूरचे आपले मोठे बाबा, माझे कळवलेवासी श्री गुरुजी, त्यांचं अध्ययन तिथंच झालेलं आहे. त्यांचे जेवढे अधिकारी झाले त्या सर्वांनी एक वेळ या पंथावरती अधिराज्य केले. त्या संपूर्ण पंथावरती अधिराज्य केले. आपले बाबा असो, श्री गुरुजी असो, सहस्रचे बाबा असो, वेलोपूरचे बाबा असो, जालन्याचे बाबा असो, विद्वांस बाबा असो, असे जे काही मोठे अधिकारी होऊन झाले, त्या बाबांचे अधिकारी एक वेळ त्यांनी पंथावरती अधिराज्य केलेलं आहे. आणि तुम्हाला तो त्यांचीच परंपरा त्याच आश्रमामध्ये इथं त्यांचं शास्त्र सांगायची वेळ माझ्यावरती आली. हे मी माझं भाग्य समजतो. हे मी माझं फार मोठं भाग्य समजतो. ते 2 शब्द त्यांचं शास्त्र आहे, त्यांच्या तुमच्या पुढं मी मांडलेलं आहे. हे माझं मी भाग्य समजतो. आज आपल्या तिकडे आपण प्रचार करायला सुरुवात करूया. आपण ओती सारंग पंडिता श्रीकर दे. आणि आमच्या देवांचा श्रीकर कसा होता, कसा आठवायचा आहे. ओती सारंग पंडिता श्रीकर देणे,
ओती सारंग पंडिता श्रीकर देणे. नदीला प्रवेश तो नाला, नदीला प्रवेश तो त्याला नाला असं म्हणतात. आणि नदीला पूर आल्यानंतर त्या पुराचं पाणी ज्यामध्ये प्रवेशतं त्याला ओत असं म्हणतात. हे जसं आपण रामोत्सवाला गेलो तर आपण पलीकडे जाऊ शकत नाही, तिथेही ओत असा शब्द येतो. ओती सारंग पंडिता श्रीकर देणे. सारंग पंडिताला श्रीकर दिलेला आहे आमच्या देवाने. चिरतराय पैठणचं देव आहेत, बरोबर सारंग पंडित आहे. शहरामध्ये आमचे देव निघालेले, त्यांच्यावर सारंग पंडित सुद्धा आहे. आमचे देव परत फिरल्याने ढोरेश्वराचं मंदिर आज अस्तित्वात नाही आहे. पण असं म्हणतात की बस स्टँडच्या बाजूला छोटंसं आहे ते ढोरेश्वराचं मंदिर आहे, असं एक मत आहे. किंवा भोगावतीच्या बाजूला इकडे ढोरेश्वराचं मंदिर होतं. काळाच्या ओघामध्ये यवनांच्या धाडीमध्ये ही मंदिरं नष्ट झालेली आहेत. पण असं वाचण्यामध्ये येते की अशा ठिकाणी मंदिरं होती. आमच्या देवांचं 10 महिने वास्तव्य आहे ढोरेश्वराच्या मंदिरामध्ये. एक मत असं आहे की कंटिन्यू 10 महिने आहे किंवा येऊन जाऊन 10 महिने आहे. परंतु 10 महिन्याचं वास्तव्य आमच्या देवांचं तिथं आहे ढोरेश्वराच्या मंदिरामध्ये. आमचे देव ढोरेश्वराच्या मंदिराकडे परत यायला निघाले. वाटेत एक ओत लागला आणि ओत पाण्याने भरून चाललेला होता. ओत पाण्याने भरून चाललेला होता. देव आमची आवडील पैलाड विजय केले. आवडील म्हणजे सहज, काही कष्ट न करता सहज ऑटोमॅटिक. आवडील आमच्या देवाने पैलाड विजय केले आणि सारंग पंडित मागे आले. सारंग पंडिताजी जी मज नाही मज नव्हे ब्राह्मण पंचांग सांगू शकतो, असे धाकटाचे काम पूर्ण करू शकतो. जी जी मज नव्हे तरी आपला मला श्रीकर द्या, मला पलीकडे येता येत नाही. त्यावेळी आमच्या देवाने त्यांना आपला श्रीकर दिला आणि श्रीकराची नख लागते न लागते तोच सारंग पंडित गर्रकरी, म्हणजे हा शब्द गतिवाचक आहे. पलीकडच्या काठावरती गेले, त्यांना आश्चर्य झालं. आपल्याला देवांच्या श्रीकराचा स्पर्शही झाला नाही, पण पलीकडच्या काठावरती कसा काय अलगद कसा काय पोचलो, थोडंसं आश्चर्य वाटलं. परमेश्वराला सुद्धा आपला समर्थवाद प्रकट करावा लागतो, तेवढा त्याच्यावर श्रद्धा बसते. किंवा ज्याला रिश्वत म्हणतो आपण, लाच, काय जीवाला लाच द्यावी लागते, लाच देवाला द्यावी लागते. आता पुढे येथील शब्द आहे ते केला, लालूच दाखवावी लागते की असं करशील तर हे पद मिळेल, किंवा रिश्वत द्यावी लागते. आणि मग आमच्या देवाने सांगितलं की पांड्या, ए तनुसराल तर ऐसाची काळीची, ए तनुसराल तर ऐसाची काळी. पांडे सारंगपणे त्याविषयी मी सांगितले की याशीचे पतित आहेत, प्रमादी आहेत. म्हणतात की आमच्या ठिकाणी जर खरोखर तुम्ही अनुसरला, प्रमाद याला सुद्धा अनुसरा अनुसरा असं म्हणतात. त्याला वचन संबंधी अशा प्रकारे दिलेले की साधा उपलक्षणे जे कोरे आहेत त्यांनाच परमेश्वर अनुसरा अनुसरा असं म्हणतात. काय ना, सारंगपणिता उपलक्षणे जे प्रमादी आहेत त्यांनाही अनुसरा अनुसरा असं म्हणतात. ऐसाच काळजी म्हणजे आम्ही तुम्हाला दुःखाच्या वेगळं करू, कर्मराठी अंतून दैवराठीमध्ये घालू आम्ही तुम्हाला. काही कर्मराठीमधून आम्ही दैवराठीमध्ये तुम्हाला घालू. हे गतबोधी आहे. त्याशी तुम्हाला सांगितले की देवा मार्गास काही प्रीती नसणं हे गतबोधियाचं लक्षण आहे. किंवा तो मानसिके वाचिके परमार्गाच्या ठाई उठत जोडतो. मानसिके वाचिके तो परमार्गाच्या ठाई उठत जोडतो. गतबोधिया म्हणायचं कुणाला, हा एक प्रश्न येतोय. बोध झाला आणि एखाद्याचा 56 आतच मृत्यू झाला, मृत्यू त्याचा झाला, 56 आतमध्ये झाला, मृत्यू झाला. माशाला परमेश्वर थोडीशी सवलत देतात, पुनसंबंधी त्या ठिकाणी त्याला जन्मवतात, काही आपलं संविधान त्याला देतात. कारण का, कदाचित तो 56 पर्यंत जगला असता तर तो अनुसरला असता, जगला असता तर तो अनुसरला असता. आणि म्हणून परमेश्वर त्याला थोडीशी सवलत देतात
आणि पुरुषसंबंधी त्या ठिकाणी मनुष्य देऊन जन्मून आपलं सन्निधान देतात आणि त्या ठिकाणी त्याला अनुसरा अनुसरा असं म्हणतात. त्याला म्हणायचं गतबोधी आहे. ही गतबोधियाची व्याख्या आहे. चरित्र संप्रदाय धन्य ते सारंग पंडित आहेत किंवा दृष्टांत सांगितलेलं आहे वानरेचा. वानरे असे ते आपले पिलू पोटा शिजवणे ऐल खांदीवरून पैल खांदीवर जाय, पैल खांदीवरून ऐल खांदीवर ये. ज्यावेळी ती या खांदीवर पलीकडच्या खांदीवर जाते तिकडून इकडे ते पिलू पोटाशी असतं. म्हणजे पाहणारे जे लोक असतात त्यांना असं वाटतं की हे पिलू खाली पडेल, हे पिलू खाली पडेल असं वाटतं. काय धरती परी ते तेच जाणे म्हणजे पिलूच जाणता न सुटती परी ते वानरे जाणे. तैसे अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकवती ती परी परमेश्वर जाणते. नरक चुकवती ती परी परमेश्वर जाणतात. हो अनुसरणाला सिद्ध परी परमेश्वर जाणतात. धन्य ते सारंग पंडित आहेत की ज्यांना म्हणतो आमच्या देवांचा श्रीकर मिळाला. आहेत पतित प्रमादे परंतु आमच्या देवांचा श्रीकर मिळाला. जोडलेलं आहे परमेश्वराचं सन्मान. एकच उपाय घडला फक्त. शांतबाईसाला सांगले की आमच्या स्वामींची भेट घेऊन जावा. आणि म्हणून पांड्या एक फळ म्हणजे ध्येय विद्या साधन दिलेलं आहे. आणि ज्याला ध्येय विद्या झाली त्याला ध्येय विद्या तो भरवसा झाला पुढील सृष्टीचा. तिथे त्याला प्रमाद आक्षेपत नाही. परमेश्वर आपल्या कडानं त्याचं सर्व कार्य करून आपली प्राप्ती करतात. आणि म्हणून ध्येय विद्या हे अर्ध कैवल्य आहे. ध्येय विद्या म्हणजे देह शुद्धी करती विद्या. देहाला शुद्ध करणारी विद्या ती ध्येय विद्या आहे. ज्यांना आमच्या स्वामींचा श्रीकर मिळाला आपण कधी प्रार्थना करावी, दुःख करावं. स्वामी श्री चक्रधर महाराजा असा श्रीकर आपल्याला कधी मिळेल का? आपल्याला असा देवांचा श्रीकर कधी मिळेल का की तो सारंग पंडितांना मिळाला? या भवसागरातून पार करण्यासाठी माझ्या देवाचा श्रीकर मला कधी मिळेल का? आज शब्दाने त्याचं वर्णन ऐकतोय. श्रीकर कसा असेल, कशा प्रकारे असेल? चांपेवर वर्ण आहे, सर्व आहे. काही कसा असेल तो श्रीकर? अशा श्रीकराला स्पर्श आपल्याला कधी होईल? खाली आपलं दुःख करावं, आपलं दोष आपण आठवावे, गुरुनिमित्याचं परमेश्वराचं गुण उपकार आठवावं, अनेक मणी ओढावा, म्हणावं प्रत्यस्थानी श्री चांगदेव राहू, गोसावी यांचे चरण शरण. गिरना भी अच्छा है दोस्तों, औकात का पता चलता है? गिरना ही अच्छा है दोस्तों, औकात का पता चलता है. बढ़ते हाथ उठाने के लिए तो अपनों का पता चलता है. कौन आपला है, तो है अपनों का पता चलता है. परमेश्वर ऐसा नहीं है. सर्व जीवाविषयी समदृष्टी राखणारा परमेश्वर आहे. सर्व जीवाविषयी समदृष्टी कारण जीव एकीचा म्हटलेला आहे. म्हणून आठवावं परमेश्वराचा पश्चात पार आहे. आपण बसतोय पोतीला. परमेश्वर सुद्धा आपली ब्रह्मविद्या देऊन ऐकायला बसतात. म्हणून पूर्वी मार्गामध्ये एक बसायला गादी टाकायची, लोट ठेवायची, लोट ठेवायची असं म्हणतात. तसं गंधर्व आपली जी गायन करायची दुसऱ्याला देतात आणि स्वतः ऐकायला बसतात. त्याप्रमाणे परमेश्वर ज्याला ब्रह्मविद्येचं दातृत्व केलं की ब्रह्मविद्या ऐकण्यासाठी परमेश्वर स्वतः असतात. पूर्वी आपल्या अशी प्रथा होती की ते ठेवायचं. काळाच्या ओघात ते नष्ट होत गेलेले आहे. काळाच्या ओघात ते नष्ट होत गेलेले आहे. या पुढं आणि सारानाईसा श्रीकर देणे नाही पुढं आणि कुष्ठधर्म निरोपणे. कुष्ठधर्म निरोपणे त्याच्या तो संध्याकाळी ठेवलाय. पुढे घे, मोठा आहे दृष्टांत. इंद्रोबा तुळशी वाणी. इंद्रोबा तुळशी वाहने. आणि आमच्या देवांचा श्रीकर कसा होता?
इंद्रोबा तुळशी वाणी इंद्रभट्टाने आमच्या देवांच्या श्रीचरणावर तुळशी वाहिली. इंद्रभट्ट सुद्धा या सृष्टीचे प्रतीक आहेत, प्रमादी आहेत, परंतु कणवेचे आहेत. या सृष्टीचे प्रतीक आहेत, प्रमादी आहेत, परंतु कणवेचे आहेत. चरित्र मला वाटते भडगावचं चरित्र आहे. आमच्या देवांना त्या पूजावसर झालेला, या रोगांना झालेले देवांचे अस्तित्व बसलेले आहे. सौभागाजीचं नामकरण केलेलं आहे. कणाशीला ज्यावेळी भेटायला ते विचारते, देव विचारतात, देव कोण कोण आलंय. सर्वांची नावं सांगितले. आलेले सौभागा पाठीमागे राहिलेले आहे. आमचे देव उठून उभे राहिले, हर्ष स्वीकार केला आणि मार्तंडाला सांगितलं की जा त्या सौभागाला पाठीवरती वाहून घेऊन ये सांगितलं. आमचे देव उत्तरापंथी गेल्यानंतर सौभागा रुद्रपूरला गेलेले आहे. एका अवताराची खंती कणव दुसऱ्या अनेक अवतारावरती विसरली जाते. खंतीला उदाहरण 21 पोळ्याचं आणि कणवेला जे उदाहरण आमचे देव म्हणते की बापा भावाचे ओझे हे करे. ज्यावेळी ती देवदर्शनाला रुद्रपूरला असताना गेली त्यावेळेला ते अंत्ययात्रेमध्ये श्री प्रभू स्वतः खोल बुंती घालून पर्यंत गेलेले, स्मशानापर्यंत गेलेले श्री प्रभू. कारण सौभाग आपले पक्ष येतात. सौभागाचा पुढार श्री प्रभू साच केला. सौभागाचा पुढार म्हणजे आश्वासन दिलेलं असतं. आमच्या ते श्री प्रभूंनी साच केलं. हे कणवेचं उदाहरण आहे. हे जे इंद्रभट्ट आहे ते पतित आहेत, परंतु कणवेचे आहेत. कुठाही खरकुलीला त्यांना दान दिलेलं आहे. त्यांना त्या प्रसादाची आवडी होती म्हणून दान दिलेलं आहे. आणि त्यावेळी फुट्याची काही गरज नव्हती. स्वतः स्वामी होते, कुणाला त्याची काही गरज नव्हती. आमचे देव असे असताना बसलेले आहे. सौभाग आहे, ती सौभागा भिक्षा करून आली. देवाना जोडी दृष्टपूत केली. आमच्या देवाला झोळी दृष्टपूत केली. देवाने आमच्या कृपादृष्टीने अवलोकन केलं. कृपादृष्टीने अवलोकन केलं. आपण सुद्धा आधी करणारा झोळी दृष्टपूत करतो. कारण का, जर काय अपवित्रता असेल तर पवित्रता त्याच्यामध्ये पवित्रता यावी. अगोदरच जर राजस्थामच जर अन्न असेल तर ते झोळीमध्ये आल्यानंतर सात्विक होत. आणि मध्यंतरी जर काय ते राजस्थामच झालं असेल, ज्यावेळेला हा पुरुष काला करून जेवतो त्यावेळेला ते सात्विक होत. असा एक सिद्धांत किंवा निर्णय अशा प्रकारचा भिक्षेविषयीचा सांगितलेला आहे. आमच्या देवाने आपला डावा श्रीकर त्या झोळीच्या खाली घातला. आपण श्रीकराची लीळा आठवतो की श्रीकर कसा होता. आपण श्रीकराची लीळा आठवतो की श्रीकर कसा होता. आमच्या देवाने आपला डावा श्रीकर आहे तो त्या झोळीच्या खाली घातला आणि देव प्रसाद करत होते. प्रसाद करत होते म्हणजे तिची जी भिक्षा होती त्या भिक्षेचं म्हणजे दुसऱ्या श्रीकराची बोटं घालून त्या भिक्षा आरोहण करत होते. किती प्रसंग आहे बघा वेगळा आहे. केवढाशे कणवेचे जीव असतात, तोशाचे जीव असतात अशा प्रकारचे. काही तोशाचे असाच जन्म त्यांचा असाच झालेला असतो. अशा करता त्यांचा जन्म असतो. आमचे देव प्रसाद करत होते म्हणजे त्या भिक्षांमध्ये भिक्षांना आमचे देव आरोहण करत. इंद्रभट्ट आले आणि इंद्रभट्टांना म्हणतात, इंद्रभट्ट उभे राहिले. इंद्रभट्टाला देव म्हणतात, काही गा इंद्रिया देव पाहिजे तशी. काय गा इंद्रभट्टांचा देव पाहताय की काय तुम्ही? जी हो म्हणे देवच पाहतोय. देव म्हणतात तो देव ऐसा असे म्हणजे ताट किंवा वाटी न घेता त्या झोळीमध्येच काही विलक्षण प्रकारे आरोहण करणारा असा अर्थ आहे. काही ताट किंवा वाटी न घेता त्याच झोळीमध्ये श्रीकराची बोटं घालून आंघोळ्या घालून भोजन करणारा. इंद्रभट्ट म्हणतात जे देव असाच बरवा दिसतोय. काही असाच देव बरवा दिसतोय म्हणतात देव. इंद्रभट्ट म्हणतात. मग इंद्रभट्ट आले आमच्या देवांच्या श्री चरणावरती उदक सिंचन केलं.
सर्वांगी म्हणजे अष्टांगी तुळशी वाहिल्या. त्यावेळी अर्चनाचा विधी होता. तो तुळशी अष्टांगी आहे, ते अष्टांगी तुळशी वाहिल्या. अजूनही जेवलेले नाही सौभागा देवता जेवा नका. जेवण करा ना तुम्ही. कोणती जी जी जेवेनान काही, म्हणजे ती दुःख करत होती की तिची अशी इच्छा होती की स्वामीने अजून माझ्या भिक्षानामध्ये आरोग्य करावी, अशी तिची इच्छा होती. जेवेनान काही, ती बाजूला दुःख करीत बसली. मधीशिंद्र भट्ट आले. आमच्या देवाने पुन्हा ती झोळी मागवली आणि तिचा प्रसाद केला आणि पुन्हा ती आरोग्य केली. आणि मग झोळी तिला दिली, त्या सौभागाला दिली आणि सांगितली, जा आता तुम्ही जेवण करा. संतोष झाला तिला. अर्धभाव तिचा आहे की माझं भोजन जे आहे ते परमेश्वराने स्वीकार करावं, हा तिचा अर्थभाव आहे. आणि परमेश्वराचाही स्वीकार करावा तिचं भोजन, असा परमेश्वराचाही दोष आहे. दोन्ही क्रियाचे या ठिकाणी मिलन आहे. दोन्ही क्रिया एकत्र आलेल्या आहेत, दाटून आलेल्या आहेत क्रिया. धन्य ते स्वभाव आहे की जिचं त्या ठिकाणी आमच्या देवाने भिक्षांना आरोहण केलं. स्वामी श्री चक्रधर महाराजा कदा काळी एखाद्या माझ्या भिक्षा वृक्षांनाचा कधी स्वीकार करा, कधी प्रार्थना देवाला करावी की या देवाला सांगावं कधी यांची स्वीकार केली, माझी तरी कधी स्वीकार करा. हे काय, माझी तरी आरोग्याला कधी स्वीकार करा, माझ्या कदांनाचा कधी स्वीकार करा. आणि पूर्वजन घडून मला प्रेमाला पात्र करा स्वामी श्री चक्र महाराजा. आणि या क्रियाशिवाय तुमच्या स्वरूपाची प्राप्ती मला होणारच नाही. अशा प्रकारचं पूर्वजन घडून प्रेमाचं दातृत्व करून आपल्या अनुभूतीचा, आपल्या आनंदाचा अधिकारी मला तुम्ही कधी कराल, आपल्या स्वरूपी मला समरस कधी कराल, अशी आपण प्रार्थना करावी, दुःख करावं आणि एक मणी ओढावा. दोष आपले आठवावे आणि एक मणी ओढावा. प्रत्यस्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. जी गदो नायकाची पूजा स्वीकार. हे जे गदो नायक आहे, 3 राजांची त्यांनी कारकीर्द पाहिलेली आहे. 3 राजे जरी या देवगिरीचे 3 राजे जरी झाले तरी तिन्ही राजांची कारकीर्द पाहिल्या, किंबहुना ते तिन्ही राजाच्या कारकिर्दीचे खजिनदार तेच आहेत. खजिनदार तेच होते. त्यांनी 3 राजांची कारकीर्द पाहिले. हे सुद्धा या सूटीचे प्रतीत आहेत, प्रमादी आहेत. हे जे गदोनायक जे आहेत त्यांनी देवाना हे दिलं. तिकडचा लावलाय काय बरं दे नको. तसं असेल तर आपण असंच बसूया, असं काय नाही. गदोनायक आहे, त्याने अगोदर ज्यावेळेला बंदिवान बनवलं, आपल्या धर्मपत्नीला नोकराकडे निरोप पाठवला, उपास झाला, त्याची सुटका झाली, घरी आली. आणि मग गदो नायकाने आमच्या देवांना आग्रहपूर्वक डोमेग्राउंड बोलून आपल्या गावाला, आपल्या घरी आणलेल्या. देवावर चौकी असं नाही, मला वाटतं 1 महिना असं काहीतरी असं नाही त्यांचं, आमच्या देवांचं अवस्थान आहे. हे गदो नायक आहे, त्याने आपल्या आमच्या देवांना मर्दना दिली. आळदांडी म्हणजे आडवं लाकूड. आडवं लाकूड आहे, त्यावरती मर्दना दिली. बाळाण्याचा चौरंग सोंडीवर ठेवला. बाळाण म्हणजे कठडा किंवा सज्जा, इंग्रजी यू आकाराचा. बघा, मोठ्या लोकांचे दिवाणखाने असतात नाही बसण्यासाठी, ज्याला पूर्वी इतिहासामध्ये त्याला सदर असं म्हणायचे. तर इंग्रजी यू आकाराचा असतो, कठडा असतो आणि त्या कठड्याच्या वाकमध्ये लोट टक्क्या ठेवलेल्या असतात बसायलासाठी. सोंडी म्हणजे हातीच्या सोंडीचा आकाराचा काय ओटा असेल, दगड असेल, काही असेल, त्यावरती ठेवला. आमच्या देवांना मर्दना दिली. स्नानविधी आहे.
गदोना विजयात आमच्या देवांच्या श्रीमुकुटाला चोखणी चोखणी म्हणजे सुगंधी उठणं किंवा शिके काय आपण ज्याला म्हणतो, ते शिके काय आमच्या देवांच्या श्रीमुकुटाला लावतायत. भाग्य अशा प्रकारचं आहे. प्रमाद घडलेला आहे, परंतु भाग्य अशा प्रकारचं जोडलेलं आहे की परमेश्वराचं सेवादास्य भजन पूजन किंवा संविधान परमेश्वराचं मिळावं, ईश्वरानं आपल्या घरामध्ये वास्तव्य करावं, अवस्थान करावं, अशा प्रकारचं तुम्हाला तो भाग्य बी जोडलेलं आहे. अशा प्रकारचं भाग्यही जोडलेलं आहे. प्रमाद देही भजन क्रियेचा वाहू ठेवला आणि त्यामुळं परमेश्वर त्यांचं भजन स्वीकार करतात असा निर्णय. 22 उष्णुके गाडू ढालकी म्हणजे गरम पाण्याचा तांब्या आहे, ते श्रीमुकुटावर घालतायत, श्रीमुकुटाची बरवी सेवा करतायत. आमच्या देवाना मर्दना झालं, मादने झालं. मर्दना म्हणजे अंगाला मॉलिश करणं, मादने म्हणजे उष्णुदके गाडू ढालणे. मर्दना मादने झाले आणि नंतर तो चौरंग आहे, तो चौरंग स्वच्छ केला, पुसला आणि त्या चौरंगावरती पुन्हा आमच्या देवाना त्या वस्त्र टाकलं. आमच्या देवाना आसन झालं त्या चौरंगावरती. आसन झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या देवाना सर्वांगी चंदन ओळगवलं, चंदनाचा टिळा लावला, चंदन ओळगवलं, नवीन वस्त्रे ओळगवलेली. पूजन अर्चन झालं आमच्या देवांचं आणि रत्नखचिताचे जे अलंकार आहेत ते घेऊन आलेले आहेत. आमच्या देवानं आसन झालं आणखी त्या ठिकाणी अलंकार आणले देवांचं पूजन करण्यासाठी. आणि ते अलंकार त्या बाईसांच्या हातामध्ये जायचं. बाई हा अमका अमके ठाई ओळगावा, हा अमका ठाई ओळगावा. प्रत्येक आपल्या स्त्रीचं एक संस्कृती आपल्याकडं, प्रत्येक स्त्रीच्या अवयवाचे आपल्याकडे अलंकार पूर्वी होते, जे स्त्री नखापासून ते वर त्याच्यापर्यंत सजवली जायची काही अलंकाराने. मुदियाचे वेग काढीचे, वेग म्हणजे जोडी, काय म्हणजे चैन असलेले बघा असतात, साखळी असते त्याला जोडलेली, आणि 5 हाता म्हणजे गालाच्या बोटामध्ये 4 घाले, त्याच्यामध्ये त्या अलंकार असतात आणि त्याला साखळी जोडून पाठीमाग असं त्याला केलेला अलंकार पूर्वी होते. काही हे फक्त आपल्याला बघायला मिळू शकेल गुजर किंवा मारवाडी लोकांच्याकडे, आपल्याला काय बघायला मिळणार काय. अशा प्रकारचे अलंकार आहेत. ते मुदियाचे वेग काढी अशी ती द्यायची, आपलं द्यायची आणि बाईसाठी आमच्या देवांच्या अवयवामध्ये ती ओळखवायची. आमच्या देवांची पूजा अर्चा झाली, संपन्न झाली. देव जे गदोनायक आहे ते देवांच्या जवळच बसलेले आहेत. जे गदोनायक आहे ते देवांच्या जवळच बसलेले आहेत. देवानं म्हणतात की जीजी ही तर मी तुमची पूजा अर्चा केली, माते द्रव्य आणि काही असे तर मला माते परमेश्वर होईल काय. अजूनही मात्र खूप द्रव्य आहे, या द्रव्याने मी तुमची पूजा केली, अनेक माझ्यावर खूप द्रव्य आहे, तर मला परमेश्वर होईल का, असा प्रश्न देवानं केला. देव म्हणतात द्रव्य संपत्ती जर परमेश्वर पाविजे तर हे राये मंडळी काय हे तुमचे आहेत का. काय आता हिंदीमध्ये बोलायचं म्हणलं की शेत की मुली, का त्यांच्याजवळ द्रव्य नाही, का त्यांना ईश्वर व्हाव्याची बुद्धी नाही, वासना नाही. द्रव्य संपत्ती परमेश्वरनं पाहिजे, पुत्र संपत्ती परमेश्वरनं पाहिजे, भातृ संपत्ती परमेश्वरनं पाहिजे, कलत्र संपत्ती परमेश्वरनं पाहिजे, सुरू संपत्ती परमेश्वरनं पाहिजे, प्राप्त होणार नाही. हे सकळी सांडुनी अनन्यगत ईश्वरा शरण रिगीजे, तैच होईल. काय अनन्यगती सर्व सोडून ज्यावेळेला परमेश्वराला तो शरण जाईल, जे अनुसरण घेईल त्याच वेळी होणार आहे. अथवा अप्राप्ती भावील, अप्राप्ती ती साताच पदार्थाची, सान प्रसाद भिक्षुक वास्तविक शास्त्र ईश्वर आणि प्रेम, ही 7 पदार्थ आहेत. 7 पदार्थ. अप्राप्ती भावना म्हणजे दुःख करावं, हा सर्व विधी निमित्त विधी म्हणजे थोर असा निमित्त विधी आहे, सर्वात श्रेष्ठ असा निमित्त विधी आहे. अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माच्या राशी नासती, असे एक अर्थ वचन.
येणेकरून परमेश्वर मिळणार नाही. निरंतर परमेश्वराचा विरभावा, निरंतर परमेश्वराची आरती करावी. उठता बसता खाता पिता काही करता ईश्वराचं दुःख आपल्या मनामध्ये असू द्यावं. ईश्वराच्या नामाचं आठवण स्मरण आपल्या मनामध्ये असू द्यावी. आणि आपण आपलं धन्य ते काही का असना, धन्य ते गदोनायक आहेत. संपत्ती यथार्थ उपयोगाला लागली, काही असू द्या. संपत्ती कमवली परंतु ती परमेश्वराच्या उपयोगाला लागलीच नाही. त्यांना भजनार्थी, पूजनार्थी, सेवेअर्थी परमेश्वर मिळाला. त्या गदोनायकांना या सृष्टीचे पतित आहेत. भजनार्थी, पूजनार्थी, सेवेअर्थी परमेश्वर मिळाला. प्रत्यक्ष परमेश्वर मिळालेला आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा, असा योग, असं भाग्य माझ्या जीवनामध्ये कधी येईल? असा योग कधी येईल का माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची भेट व्हावी, पूजन व्हावं, सेवादास्य व्हावं, ईश्वराच्या ठिकाणी भजन पूजन क्रिया घडावी, सर्व काही व्हावं. असा योग कधी माझ्या जीवनात येईल का? आपण दुःख करायचं आहे. आपल्याला असं भाग्य मिळालं नाही, ते गदोनायकाला मिळालं. तर महादैसानं आपण एक येतो की महादैसा ज्यावेळेला एक विघ्न पडताळी चाललेली होती. कुणी झाडाखाली बसलाय, कुणी काय कुठे बसलेले आहेत, कोण स्मरण करतोय, दुःखपूर्वक करत आहे. काही कोण झाडाखाली बसलाय, कोण स्मरण करतोय, कोणी विघ्नाला बसलेला आहे, कोणी करतोय दुःख करताय ईश्वराच्या प्राप्तीस. सर्व विघ्न पडताळून महादायसाने एका जागेवरती बसलेली स्वतःला उणीपणा पाहिला. स्वतःला उणीपणा महादायसानं पाहिलेला. काय उणीपणा पाहिला महादायसानं? अरे आम्ही देवाला पाहिलं, त्या देवाने मला लाळीलं ताळीलं, आमचं पालन पोषण केलं, आमचं पालन पोषण केलं. त्या देवाने आम्हाला आमचे लळी पुरवले, लाड पुरवले आमचे. काही म्हणून आम्हाला त्या वियोगाचं दुःख आहे. मी देव तरी पाहिला, पण न देखत्या देवाला मी झळवेली पळवेली ये सदैव. त्याने देवच पाहिला नाही, परंतु झळवेली म्हणजे जसं म्हणतो अंतकरण करपून गेलेलं आहे, कोमेजून गेलेलं आहे. खरोखरी भाग्यवान आहेत, न देखत्या देवाला एवढं दुःख करतायत. आम्ही देव पाहून सुद्धा आम्हाला एवढं दुःख नाही. इथे स्वतःला महादासाने उणेपण पाहिलेला आहे. तिथं महादासाने स्वतःला उणेपणा पाहिला महादासाने. म्हणून तुम्हाला तो ज्ञानाचं कार्य अशा प्रकारचं आहे. ज्ञान हे शिकवतं, तुम्हाला ज्ञान हे शिकवतं. काही ब्रह्मोध्यामाने उभी टाकते, हे अनिष्ट आहे, हे अनिष्ट आहे, हे इष्ट आहे, हे अनिष्ट आहे. ब्रह्मध्या माऊली मळे माकल्या ते धुळे सुखात येते, असा आमचा एक पक्ष आहे. आणि म्हणून आपण दुःख करावं. त्या गदोनायकाच्या वाट्याला भाग्य आलं, आपल्या वाट्यालाही भाग्य आलं नाही, त्यांच्या वाट्यालाही भाग्य आलं, आपल्या वाट्यालाही भाग्य आलं. दुःख आपण करावं असा परमेश्वर भेटणार काही. आणि आता जर अनुसरलो नाही तर तो परमेश्वर तिथेही भेटणार नाहीये. अनुसरल्याचाच देव आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अनुसरला त्याचाच देव आहे. घरी बसून जर आमच्या देवानी तत्वज्ञान सांगितलं असतं तर कुणी ऐकलं असतं का? हा, स्वदेश समंत्या, सोग्राम समंत्या, हे जर सूत्र आचार्यानं निरूपण केलं, देवाने आपली वैभव जर सोडलं नसतं तर कुणी ऐकलं असतं का? घरामध्ये बसून नाही, लक्षात ठेवायचं. असं नाही, आमच्या देवाने अगोदर आचरण मग सांगितलेलं आहे. पण म्हणून म्हणतो आपण दुःख करावं, दोष आपले आठवावे. अशा ज्ञानाच्या दुष्काळी जन्म झाला. राजस तामस काळ आहे. उठता बसता असूळ विसूळ, काय आय ती सर्वत्र सोळी हिंसायाम, असा आपण प्रयोग देतो. उठता बसता असूळ विसूळ हिंसाच आहे. असा हात केला, हजारो जंतू मरतायत, दोष लागल. पण एक परमेश्वराचं आचरण करणारा असाही पुरुष आहे, त्याने असा हात केला, जंतू मेले, तर ते संत फळाला जातात. संत तेवढी आपली पात्रता नाही आहे. आपण एक मणी ओढावा आणि म्हणावं, प्रत्येकाने श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. देवता स्मरणे, देवतेला देवता का म्हणावे?
काल वचन श्रवण झालेले परंतु कोण सांगायला हेतू काल झालेला आहे आपल्याला. हा, एक निर्णय झालाय सांगायचा. 6 श्वास आणि 6 उश्वास, 6 श्वासोच्छ्वास, त्याला एक पळ असं पानवळी म्हणतात. ज्याने अभ्यास केला असं दक्षिण स्थळाचा संवसाराच्या टीकेमध्ये हे पक्ष येतात. विषनामाचा एक क्षण कसं करायचं. 6 श्वास 6 उश्वास म्हणजे 6 श्वासोच्छ्वास म्हणजे एक पळ किंवा पानवळी. 6 पळ म्हणजे एक क्षण, 2 मिनिट 24 सेकंद, 2 मिनिट 24 सेकंद. 10 क्षण मिळून एक घटका आहे. 24 मिनिटाची एक घटका, 24 मिनिटाची एक घटका. 2.5 घटकेचा 1 तास, 2.5 घटकेचा 1 तास. 3 तासाचा 1 प्रहर आणि 4 प्रहराचा 1 दिवस आणि 4 म्हणजे 8 प्रहराचा 1 दिवस आणि 1 रात्र, असं गणित आहे. मग एका श्वासामध्ये 5 अक्षरे, एका उश्वासामध्ये 5 अक्षर, म्हणजे एका श्वासोच्छ्वासात 10 अक्षराचा उच्चार होतो. मग 6 श्वासोच्छ्वास 60 अक्षराचा उच्चार होतो. मग 6 पळात म्हणजे एका क्षणामध्ये 360 अक्षराचा उच्चार होतो. एका नामाची अक्षरे 18, काय 360 भागिले 18 20, 20 नामाचा 1 क्षण. म्हणून आपली जी मनगटी असते ती 22 म्हणायची असते. मला काही क्षणिक उभी असे जे त्याला क्षण इथपर्यंत उभं राहावं, भिक्षा नाही आली तर घ्यावी, नाहीतर पुढे निघून जावं, नाहीतर पुढे आपण निघून जावं, आली तर घ्यावी, नाहीतर पुढे आपण निघून जावं. 20 नामाचा 1 क्षण. 2 मणी कशासाठी आहेत? एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी एवढा मध्ये वेळ जातो नाही काही, मध्ये वेळ जातो. 22 महिन्याची घाटी असते, मनगटी असते. अशा प्रकारे हे एक गणित आहे. हे गणित हा निर्णयच आहे. मग अस्तित्व स्मरण आहे, चढ आहे, उतार आहे, यथास्थिती आहे. अस्तित्व परीमध्ये जे स्मरण सांगितलंय चढ आहे, उतार आहे, यथास्थिती आहे. आचारशाळामध्ये जे स्मरण सांगितलेलं आहे यथास्थिती आणि उतार आहे. आणि विचारशाळामध्ये जे सांगितलेलं आहे चढ आणि यथास्थिती सांगितलेले उतार नाही. स्मरण 3 प्रकारचं आहे. स्मरण, अनुस्मरण आणि सकृत स्मरण. पुन्हा एकदा निर्णय सांगतो जाता जाता. स्मरण, अनुस्मरण आणि सकृत स्मरण. स्मरण म्हणजे अष्टोप्रहर, काय अष्टोप्रहर सला स्मरण असं म्हटलंय. अवरसेच्या भजनाचा जो पुरुष आहे तृकृपावदृश्या काल निर्णय सांगितलेला आहे, त्याच्या ठिकाणी भजन घडलं तर संघाने आग्रहाने असंघाने तळमळ हा गुण उदयात पावतो. मग अवदशेच्या भजनाचा पुरुष अष्टोप्रहर स्मरण करतो. विश्वते हा चढ, 20 विश्व यथास्थिती आणि 11 विश्व त्याचा उतार आहे. विश्व म्हणजे दिवसाचा 20वा भाग किंवा 72 मिनिटाचा 1 विश्व आहे. 72 मिनिटाचा 1 विश्व आहे. मग अवदशा भजण्याचा उतार सांगतात. देव भजनीयाचा चढ येतो. देव भजनीया जो आहे महादायसा उपलक्षणी ज्याला भजन घडलेला आहे याचा 11 विश्व चढ, 10 विश्व यथास्थिती, 6 विश्व उतार सांगितलं. मग याचा उतार सांगता मनुष्य अवताराच्या भजनीचा जो पुरुष आहे अर्थ त्याचा चढ येतो. मनुष्य अवताराच्या भजनाचा जो पुरुष आहे 6 विश्व चढ आहे, 5 विश्व यथास्थिती आहे आणि 3.5 विश्व त्याचा उतार आहे. ज्ञानी या भक्ताचे निपुण बाकीचे जे आहेत
काही त्यांचा 3.5 विश्व चढ आहे, 2.5 विश्व यथास्थिती, त्यांना उतार नाही, त्यांना उतार नाही, कोरा आहे. तर आपलं स्मरण तिथपर्यंत जातच नाही, फक्त शब्दानं सांगायचं आहे. काय असा एक छोटासा निर्णय काल राहून गेला होता, विसरून गेलो होतो मी, तर ते तुम्हाला तो आज आपण निर्णय मांडला. आता ठीक आहे, थोडंसं बोलूया. तर देवतेला देवता का म्हणावे? दिवा धातू प्रकाशी वरती. मूळ धातू दिव आहे. दिवा हा धातू प्रकाशी, प्रकाशाच्या ठाई वरते म्हणजे घडे, म्हणून देवतेला देवता असे म्हणावे. हा एक अर्थ. मग दुसरा अर्थ काही देवता शब्द कोण्या धातूपासून झाला? दिवा धातू. दिवा धातू म्हणजे दिव्या धातूपासून देवता शब्द झालेला. तर मग दिव हा धातूच कशावाचक आहे? प्रकाशी वरती. प्रकाशी वरती म्हणजे दिवा धातू प्रकाशी, प्रकाशाच्या काही वरते म्हणजे घडे, असा दुसरा अर्थ झाला. मग देवता म्हणजे ददाती देव. हा देवता शब्द दातृत्ववाचक आहे. देवता शब्द दातृत्ववाचक आहे. देवता शब्द दातृत्ववाचकच आहे. काय देवता म्हणजे दिवा धातू प्रकाशी वरते. प्रकाशी वरते म्हणजे प्रकाशी, प्रकाशाच्या काही वरते म्हणजे घडे, म्हणजे देवता शब्द प्रकाशवाचकही आहे आणि देवता शब्द दातृत्ववाचकही आहे. तर मग प्रकाशच कोठे आहे? उभय दृश्य अवतार. तो सांगा पक्ष. उभय दृश्य अवतार. उभय दृश्य अवतार. प्रकाश जसा तसा प्रकाश कुठे आहे? उभय दृश्य अवतार. उभय दृश्य अवताराच्या ठिकाणी जसा तसा प्रकाश, जसा तसा प्रकाश आहे. प्रकाशच काही सयाचा आपण पे प्रकाशिले. आप म्हणजे अंतर, परमेश्वर पदार्थ आहे. नप म्हणजे बाह्य, जीवदेवता प्रपंच, 3 पदार्थ आहेत. 3 पदार्थ आहेत. अनेक वेळा मी व्याख्या सांगितल्या. त्याला पदार्थ का म्हणावे? पदार्थ का म्हणावे याला? तर विवेकम पदशार्थ विसरून गेलो. विवेकम तम पदम पदशार्थ, त्याविषयी अर्थ विसरून गेलो तो श्लोक सांगायला. ती कारुण्य रसाची कुपिका, ब्रह्मरस साठवला नेटका, तो अनुभव नाही आणि का भक्तावांचा. विवेकम तम पदम पदशार्थ पदार्थ. भावरूप पदार्थाच्या 4 विभक्ती आहेत. प्रत्यय आहे, सलाते सला नाते, काय प्रत्यय आहे. भावरूप पदार्थाच्या 4 विभक्ती आहे. जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर. जीवाच देवतेशी तथा परमेश्वराशी पद म्हणजे पावन होय. काय पद म्हणजे पावन होय. तोच त्याचा अर्थ म्हणजे लाभ, किंवा ज्याला स्वार्थ म्हणतो किंवा लाभ म्हणतो. ठीक आहे. जीवाची किंवा देवतेशी किंवा परमेश्वराशी पद म्हणजे पावन होय, तोच तयाचा अर्थ, आणि म्हणून याला पदार्थ म्हटले. म्हणून याला पदार्थ असं म्हटलेले. व्याख्या पाठ करून ठेवावी. कोण्या काळी कोण काय विचारेल ते सांगता यायचं नाही तुम्हाला. काय कारण आजकाल वास्तविक ज्ञानी व्हायला लागलेत. हो, काय तेच आपल्याला प्रश्न विचारतात. तर कदाचित उद्या त्यांचीच पुती, पुढच्या काळात त्यांचीच पुती भरवायची पाळी येईल. काय आणि साधू बसतील ऐकतायला. आपली अशी परिस्थिती. प्रकाशच कोठे आहे? आप नपे आप म्हणजे अंतर, परमेश्वर पदार्थ, नप म्हणजे बाह्य, जीवदेवता प्रपंच पदार्थ.
त्यांचा प्रकाश केलेला आहे. काही कुणी आणले प्रकाशात यांना? परमेश्वराने आणले ना. तर कैसिया परिप्रकाश सांगो पांग यथा सांग प्रकाश केलेला आहे. जे कार्य कारण स्वरूप लक्षण यासहित प्रकाश केला. चारी पदार्थ निर्वधी जाणतले, म्हणजे निशेष यावधी रहित सीमा रहित जाणतले. जीवाचं कार्यकारण स्वरूप लक्षण, देवतेचं कार्यकारण स्वरूप लक्षण, प्रपंचाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आणि परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण हे प्रकाशित केलं. काय ते प्रकाशित केलेलं आहे सांगोपांग, असा एक अर्थ झाला. मग उभयदृश्य अवतार तर काही आपल्याच ठाई प्रकाश आपण पे अनिकालाही प्रकाश. परमेश्वर स्वतः प्रकाशमान असून अनिकाला प्रकाशित करतात, अनिकाला प्रकाशित करतात. तर काही वरवरे प्रकाशतात काय? सांगो पांग सांगोपांग, स्वांग आणि उपांग. स्वांग म्हणजे स्वरूप, उपांग म्हणजे शक्तियुक्त स्वरूप. व स्वांग म्हणजे शक्तियुक्त स्वरूप, उपांग म्हणजे मायामूर्तीयुक्तत्वी स्वरूप. स्वांग म्हणजे मायामूर्तीयुक्तत्वी स्वरूप, उपांग म्हणजे ओळखण्या. स्वांग म्हणजे ओळखण्या आणि उपांग म्हणजे भक्तजन, वेदवंत, वेदवंतापासून पुढे वेदवंत, बोधवंत, ज्ञानिया अनुसारला भक्त. काही वरवडे प्रकाशन नाही तितके या ठिकाणी सुद्धा प्रकाशलेलं आहे. साध्य साधन अभिमान, अनेक देवतेला देवता का म्हणावे? साध्य साधन अभिमान. साध्य साधना म्हणजे जीवाला आपलं साध्य देणे करता साधनाचं दातृत्व करून, काही जीवाला आपलं साध्य देण्याकरता साधनाचं दातृत्व करून साधन तत्वाविषयी साधनवंताचा अभिमान घेणे. काही अभिमान गेलं म्हणून देवतेला देवता असं म्हणावं. काही देवतेला देवता असं म्हणावं. आकांती कुळदेवता उभी ठाके, आकांती कुळदेवता उभी ठाके. अनेक देवतेला देवता का म्हणावे? आकांती म्हणजे संकट समय मानला असता, कुळदेवता उभी ठाकते म्हणजे सहाय्य करायला उभी ठाकते. त्याची कुळदेवतेचं तो स्मरण करतो. का एखाद्याला शिक्षा देत नाही का? फाशी शिक्षा दिली तेव्हा तो आपल्या कुळदेवतेचं स्मरण कर. काय सांगतो? कुळदेवता जी असते ती कुळदेवतेचं स्मरण कर आपल्या. आकांत म्हणजे संकट समय मांडला असता ते कुळदेवता सहाय्य करण्यासाठी उभी राहते. तसा इथेही संकट काळ मांडला असता परमेश्वर सुद्धा सहाय्य करायला उभे राहतात. आता यथार्थ जर घ्यायचा म्हणजे आकांती, आकांती म्हणजे संस्कृती, येणे जाणे, राहत घटकेचे दृष्टांते, पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम. काही पुनरपि जठरे शयनम. आकांती म्हणजे येणे जाणे, संस्कृती, येणे जाणे, राहत घटकेच्या दृष्टांताप्रमाणे. राहटी घडी बांधली असे ते ये जाय भरे दिसवे, तैसा हा जीव चैतन्य बांधला असे नाही का? कर्मभूमी क्रिया करी दृष्टांतांच्या देवाने राहट घटकेचा निरूपण केलेला आहे. काही त्या राहट दृष्टांत पण त्याचा पण मुक्त व्हायचा आहे. संस्कृतीने म्हणायचं नाही, संस्कृती येणे जाणे राहट घटकेच्या दृष्टांताप्रमाणे. त्यात परमेश्वर सहाय्य करतात, त्यातून वेगळा करतात परमेश्वर. या जीवाजवळ काहीच नाही आहे, काही सुद्धा नाही. पण एक फार मोठा गुण त्याच्या जवळ आहे. लक्षात ठेवा. जाता जाता एक छोटासा निर्णय सांगतो. या जीवाजवळ काही नाही. जीवाजवळ फक्त दोन सामर्थ्य आहेत. जीवाजवळ दोन सामर्थ्य आहेत. एक सामर्थ्य, ते सामर्थ्य कुणाजवळच नाही परमेश्वरा व्यतिरिक्त. ना जीवाच्या ठिकाणी ना देवतेच्या ठिकाणी, आपलं प्रपंच्या ठिकाणी ना देवतेच्या ठिकाणी. या जीवाच्या ठिकाणी दोनच सामर्थ्य आहेत. एक सामर्थ्य सर्वाधिकारी, काही देवतेच्या सुखालाही पात्र होतो, परमेश्वराच्या सुखाचा आनंद होऊ शकतो. हे एक सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. आणि संकोच होतो. काय 100 ब्रह्मांड जीवाचा विकास आहे, परंतु एका परमाणूमध्ये जातो त्याचा संकोच होतो.
हा त्याच्याजवळ फार मोठे त्याच्याजवळ सामर्थ्य, त्याच्याजवळ गुण आहे. काय त्याच्याजवळ हे गुण आहे अज्ञान असेल ते गुण सोडून द्या, पण हे गुण त्याच्या ऊर्ध्वगतीला नेण्यासाठी फार मोठं हे तेव्हा. आणि म्हणून परमेश्वराने सृष्टीची रचना केली की हा माझ्या सुखाला पात्र होऊ शकतो, काही हा माझ्या सुखाला पात्र होऊ शकतो, असा त्याच्या ठिकाणी एक अधिकार जीवाच्या ठिकाणी. स्त्रीलिंग देवता शब्द, श्रीलिंग देवता शब्द ऐसे म्हणितले, किंवा देवता शब्द कोण्या लिंगी आहे, पुलिंगी आहे किंवा स्त्रीलिंगी आहे, ती देवता असं आपण म्हणतो. आणि तो परमेश्वर, तो जीव, तो प्रपंच आपण म्हणतो. काय तो प्रपंच म्हणतो. ती आलं की स्त्रीलिंगी आला, तो आला की पुल्लिंगी आलं, ते आलं की नपुसक लिंगी आलं, ते आलं की नपुसक लिंगी आलं. जाता जाता नपुसक शब्दाचा अर्थ असो, तुमच्या विद्यापीठात एखाद्याला विचारा, प्रोफेसर मोठा असेल तर, नपुसक शब्दाचा साहित्याचा कोण जाणता चांगला असेल तर त्याला विचारावा नपुसक शब्दाचा अर्थ काय. आमचे महानुभावांनी काही सोडले नाही, महानुभावच होते. असू द्या जाता जाता एक अर्थ. न म्हणजे नाही, पू म्हणजे पुरुषाचे, सक म्हणजे चिन्ह. बसला का अर्थ? न म्हणजे नाही, पू म्हणजे पुरुषाचे, सक म्हणजे चिन्ह. त्याला नपुसक म्हणतात. काय त्याला नपुसक असं म्हणतात. अर्थ आमच्या महानुभावांनी साहित्यामध्ये केलेला. या देवता शब्द कोण्या लिंगी आहेत? स्त्रीलिंगी देवता शब्द स्त्रीलिंगी देवता शब्द आहे. स्त्रीलिंगी देवता शब्द स्त्रीलिंगी आहे. मग देवता शब्द जर स्त्रीलिंगी आहे तर पुल्लिंगाच्या ठिकाणी घडतच नाही का? अथवा कसा घडला? अथवा स्त्रीलिंगी देवता शब्द आणि पुल्लिंगी परमेश्वराला कसं हळवावं? काय कसं हळवावं? इंद्रो देवता ऐसे म्हणितले, इंद्रो देवता ऐसे म्हणितले. यज्ञ प्रसंगी इंद्रो देवता स्वाहा, चंद्रो देवता स्वाहा. काय इंद्रो देवता स्वाहा, चंद्रो देवता स्वाहा असं म्हणतात की नाही? तिथे असं म्हणतात. तर ती काय स्त्रीलिंगी शब्द आहे का? तिथं तो स्त्रीलिंगी शब्द आहे नाही. किंवा स्वर्गीची चंद्राधिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. अथवा कैलास वैकुंठची हरिर ब्रह्मादिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. तो देवता शब्द स्त्रीलिंगी आहे का? नाही आहे. समजा कदाचित उत्तमरावाने यज्ञ जर केलाच तर तिथं हा पक्ष उपयोगाला पडेल. काय सोमठाण्याला यज्ञ जर केला उत्तमरावाने तर काय हो. आणि मुख्य पुरोहित जे लागतात त्यामध्ये गोविंदराव येतील, नाही काय? त्याच्यामध्ये गोविंदराव मुख्य पुरोहित म्हणून येतील. ये प्रकरणी देवता शब्दे परमेश्वर, या प्रकरणी देवता कोणाला म्हटलेलं आहे? ये प्रकरणी देवता परमेश्वराती म्हणितले. आणि या प्रकरणी ज्या प्रकरण जे असती प्रकरणामध्ये देवता असं परमेश्वराला म्हटलेलं आहे. देवता असं परमेश्वराला म्हटलेलं आहे. तिथे पुढे त्या ठिकाणी अर्थवचन होतं, देवता हृदयासी. काय देवता तिथेही परमेश्वर म्हटलं नाही. काय दोन्ही काळी हेतू बसवला म्हणून हेतुकाळ मांडलेला आहे. आमच्याकडं 20 वर्ष 23 वर्ष ज्यावेळी अष्टपरी लावली, देवता असं का म्हटला प्रश्न त्या ठिकाणी निघाला, सुटला नाही प्रश्न तो कुणाला. आपण त्यावेळी पोक्त नव्हतो, परिपक्व एवढा ब्रह्मविद्येमध्ये नव्हतो. काय ज्यावेळेला भरामध्ये आलो, ब्रह्मविद्येच्या भरामध्ये आलो, महावाक्याची चिंतन करताना शास्त्री व अपक्ष सुद्धा बघत नव्हतो. पाठ आपण वाचायचा, आपणच धरायचा. आतासारखं मोबाईल नव्हतं. आपणच धरायचं आणि आपणच रात्री लिहित बसायचो रात्रभर. गुरुजी लिहू देत नव्हते गुरुजी. तर सांगायची गोष्ट तुम्हाला तो अशी आहे की ब्रह्मविद्या एकतर येत नाही काय, आणि एकदा जर ती ब्रह्मविद्येने संचार केला, प्रवेश केला, तेंद्र्याचा वाहू सरल्या विसरणं पडेल. तुम्ही जेवढं सांगाल तेवढा अर्थ धरता येतात, सांगाल तेवढा अर्थ धरता येतात. आणि ती ब्रह्मविद्या आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश काय
अधिकरणाचा शब्द तेच आपले मन लीन असावे. काही पराघोळे अक्षरामध्ये अधिकरण निरूपण करत असता तेच आपले मन लीन असावे, परंतु उत्तरापंथीच्या बाबाला पहुराचा अवसर नसावा. काही समोर ठिकाणी पहुराचा अवसर लागत असेल, एक असं की पहुडली असती पर ऐश्वर्य असे, पुढे पक्ष येतात. पहुडले पर ऐश्वर्य असे. तसं या प्रकारामध्ये देवता असं म्हटलेलं आहे. परमेश्वराला देवता असं म्हटलेलं आहे. देखील हा ठाव वेरी देवतेचा ठाई वेचले, पण तसा तो आहे तसं तुम्हाला झालं. भरतोबास म्हणता आम्हाला असं का उत्पन्न होत नाही, तुम्ही तुमचे वेचले परत झालं नाही काही म्हणून तो परमेश्वर सर्वांना सारखाच काय, तो एका दृष्ट एका श्रुत. तो परमेश्वर एकाला दृष्ट आहे, एकाला श्रुत आहे. सलिलानीच्याला दृष्ट आहे, असलिलानीच्या पुरुषाला तो श्रुत आहे. किंवा एका दृष्ट म्हणजे प्रेमियाला दृष्ट आहे, ज्ञानियाला श्रुत आहे. सलिलाने असून ज्ञानियाला श्रुत आहे. पुढे येईल पक्ष त्याचा. एका दृष्ट म्हणजे प्रेमियाला आणि एका श्रुत म्हणजे ज्ञानियाला सांगितलं. तयाची आठवण याते स्मरण. स्मरण कशाला म्हणावे, तयाची आठवण याते स्मरण. त्या परमेश्वराची आठवण करणं. काय, त्या परमेश्वराची आठवण करणं, त्याला स्मरण असं म्हटलेलं आहे. याद रहे तो आबाद, नहीं का, याद रहे तो आबाद, भूल गए तो बराबर. सुबह आती है शाम आती है, इसी तरह जिंदगी तबाह होती है. अशा किती सकाळ आल्या, किती सायंकाळ गेल्या. काही याद रहे तो बर्बाद, भूल गए आबाद. याद रहे तो आबाद, भूल गए तो बर्बाद. आते सुबह आते शाम आते. आमचे साहित्य दोन बाजूला मोठे बसले, परीक्षा करा. इकडे साहित्याचार्य, इकडे साहित्याचार्य आहेत. ठीक आहे. याद रहे तो आवाज कभी अगर पाकीचा देखा है. जाता जाता असावली माणसं जागी होती. वीणाकुमारी सांगते समोर अशीवर फिरवून पुढच्याला सांगते याद रहे तो आवाज, भूल गए तो बरोबर. हा डायलॉग त्याच्यामध्ये काय, पाकीचा पिक्चर आहे वीणाकुमारीचा. असू ते, आपण तिचं नाव घेऊन पण घेतला आता पाप दोष लागेल असतो, पण सांगावं लागतं. काय सांगावं लागतं. ट्रेजेडी क्वीन. सगळं ज्ञान पाहिजे. गुरुजी मला म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान पाहिजे. कुठलं ज्ञान कुठं उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. एकदा सांगलीच्या स्टेशनवर बसलो होतो. एक म्हटला, जर महाराज म्हणे तुमच्यातली जर मुलगी पळून गेली सन्याटावर, तुम्ही काय करता, तुम्ही शिक्षा काय देता. तर म्हटलं असं तर तुझी पोरगी तुला सोडून जर पळून गेली, तिने जर लग्न केलं, तू तिला काय शिक्षा देशील ते सांग. मग मी सांगतो आम्ही काय शिक्षा देतो. तू गप्पच बसला, काय बोललाच नाही. गप्पच बसला, काय बोललाच नाही. तू म्हणजे जिथले तिथे उत्तर अशा प्रकारची पाहिजे, ज्याला त्याशिवाय जमत नाही. आठवण याते स्मरण बोलीची. अष्टो प्रहर स्मरण. अष्टो प्रहर एखाद्या वेळी स्मरण करावं का. अमावस्या पौर्णिमेला पाका मासाला आपल्यासारखं काही कधी संकट आलं तर मग तपाला बसतो 3-3 तास, मग स्थानावर जातो 8-8 तास बसतो. एरवी नाही कधी. आपण सगळे गुंडे त्यातलेच आहे, नर्मदेचे गुंडे. तुम्ही काय मी काय आपण सगळे त्यातले. एकाच माळ्याची मणी म्हणून एकत्र बसलो. कसं कसं बसेल तेव्हा. गेलो तर एकत्र मोक्षाला नाही, त्यांनी त्या नकालाच ठी आहे. मग जायचं तर सगळ्यांनीच जायचं, काही एकाने जायचं नाही, एकाने मागं राहायचं नाही. अष्टो प्रहर स्मरण. अष्टो प्रहर स्मरण. एखाद्या काळी स्मरण करू नये. हातात गाठी घेऊन स्मरण करायला पाहिजे असं काय नाही. व्यापार मार्गाचा करार असला तर बसावं.
मुखानं नाव घ्यावं श्री चक्र राऊळ गोसाव्यांचे चरण स्थानकी प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांचे चरण शरण. मुखानं काय बिघडते का? नामाचं स्मरण केलं तर. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर भोवा. शयनस्थान, भोजन स्थान आणि आसन स्थान आहे. ही तीनच का सांगितलेली आहेत? तर या तीनच ठिकाणी परमेश्वराचा विसर पडतो. तीन ठिकाणी परमेश्वराचा विसर पडतो म्हणून 3 ठिकाणं सांगितले. डुबेग्रामचं चरित्र आहे. अष्टोप्रहर स्मरण कर्मराठीचे अष्टोप्रहर आहेत. 8 प्रहर आहेत कर्मराठीचे. पूर्वाहून, माध्यान्ह काळ, अपराहून आणि सायंकाळ हे 4 प्रहर. पूर्वाहून, माध्यान्ह काळ, अपराहून आणि सायंकाळ हे 4 प्रहर. 5वा प्रहर आहे प्रदोषात्वा रजनीमुख. निशित, क्रियामा आणि उशियात्वा ब्राह्ममुहूर्त. 8 प्रहर असावं पाठांतर. काय उपयोगाला पडतं? मगाशी मी सांगितलंय उपयोगाला पडतं. असे अष्टोप्रहर हे कर्मराठीचे 8 प्रहर आहे. अष्टोप्रहर स्मरण करावं. विश्व जरट आणि विरहिया. अष्टोप्रहर स्मरण कोणता पुरुष करतो? जरटान विरहिया. जरबंडे अवर्दशाच्या भजनाचा पुरुष. काल निर्णय मांडलाय मी तुम्हाला, सकाळी सांगितलेला आहे. अशा पात्री भजन घडून काय तर त्याला या ठिकाणी जरट विरह्या गुण प्राप्त होतो. जरट विरह्या. आन कोमल विरयांचे देवभजने या महादायचा उपलक्षण. मगाशी सांगितलंय विस्मृती हा चढ अवदशाच्या भजनाचा विश्व यथास्थितीने 11 विश्व उतार आहे. उतरला तो इथपर्यंत उतर. वट्टोबाचे शेवटपर्यंत 11 विश्व स्मरण करत होते. अवदशाच्या भजनाला त्यांची गाठ होती. आहे जीव होता भजनी आहे. आणि या पुरुषांचा मूळचा गुण आहे, ओरिजिनल आहे. काही ओरिजिनल गुण आहे. हा गुण प्राप्त गाठ घालतात भट्टोबाचा उपलक्षणे. आणि भट्टोबाचं स्मरण आहे अष्टोप्रहर स्मरण. देवभजनाचे मनुष्य देव अवताराच्या बलीचा महादायसा उपलक्षणे. हा पुरुष 11 विश्व चढले गुणे स्मरण करतो. म्हणजे 11 विश्व हा देवभजनाचा चढ आहे. 10 विश्व हा त्याची यथास्थिती आहे. आणि 6 विश्व हा त्याचा उतार आहे. विश्व म्हणजे दिवसाचा 20वा भाग. 1 तास 12 मिनिटं किंवा 72 मिनिटं. त्याला 1 विश्व असं म्हटलेलं आहे. हे गणित आहे. दिवसाचा 20वा भाग. आता कारा कुणाचं गणित चांगलं असेल तर आपलं तर काही चांगलं नव्हतं बाबा गणित. कुणाचं असेल तरी हिशेब करून बघा. काय हिशेब करून बघा. ते गेलिया अनुस्मरण. ते गेल्या अनुस्मरण. देवभजनाचा अद्यंतपर्यंत चढच आहे. काय ते गेल्या अनुस्मरण. ते गेल्या म्हणजे चढाचा काळ गेले, 11 विश्वाचा काळ गेले. चढाचा काळ गेले, 11 विश्वाचा काळ गेले. अनुस्मरण म्हणजे 4 प्रहर स्मरण, 10 विश्व ही त्याची यथास्थिती सांगितली. देवभजनाची 11, 10 ही त्याची यथास्थिती आहे. 4 प्रहर म्हणजे 10 विश्व स्मरण करतो. तर देवभजनात अनुस्मरण करतो काय? कोमळ विरहिया अनुस्मरण. कोमळ विरहिया अनुस्मरण. कोमळ विरहिया म्हणजे मनुष्य अवताराच्या भजनाचा पुरुष. काय ऐसा असे ओटो ओटो करे जो आपले 4 दिस कडे घाली. मग 1 दिवस नव्हे रे म्हणून जाओच लागे. थाकला अर्थ याला म्हणतात. थोरला अर्थ आहे तो विलक्षण भजनीय आहे. मनुष्य अवताराच्या भजनाचा पुरुष आहे. कोमळ, त्याला कोमळ विरहिया म्हणतात. ते काय पक्ष आहे ते? कोमळ विरहिया म्हणजे मनुष्य अवताराच्या भजनाचा जो पुरुष आहे तो अनुस्मरण म्हणजे 6 विश्व स्मरण. तर देवभजनाचा 6 विश्व उतार आहे. मनुष्य अवताराच्या भजनाच्या पुरुषाचा 6 विश्व चढ आहे. 5 विश्व यथास्थिती आहे.
आणि 3.5 विश्व उतार आहे. काही 3.5 विश्व हा त्याचा उतार आहे. म्हणून कोमळविर्ह्या अनुस्मरण. ते गेल्या सकृत ते गेले अद्यंतपर्यंत कोमळविर्ह्या अनुस्मरण करतो. काय ते गेले या सकृत, ते गेले म्हणजे चढाचा काळ, हा त्याचा चढ आहे. 6 विश्वाचा काळ गेल्या. सकृत स्मरण म्हणजे 2 प्रहर स्मरण. सकृत स्मरण म्हणजे 2 प्रहर, 3 तासाचा 1 प्रहर आहे आणि 2 प्रहर स्मरण हे सकृत स्मरण आहे. मग निपुण प्रयत्नीये मग निपुण प्रयत्नीये हे सकृत स्मरण करतात. काय मग निपुण प्रयत्नीये ज्ञानिया भक्ताच्या भजनाचे जे पुरुष आहेत ते सुद्धा सकृत स्मरण करतात. ज्ञानिया पात्र सापडलं. भूतमान्या टिकेला पात्र सांगितलेले 21 पात्र भूत भजनाचे आहेत. काही निपुण प्रयत्न म्हणजे ज्ञानिया भक्ताच्या भजनाचे पुरुष जे आहेत तेही सकृत स्मरण करतात. मग ज्ञानिया भक्ताच्या भजनाचे पुरुष आहेत तेवी कशा असतो? जैसे हरिभट्ट जैसे हरिभट्ट पक्ष, जैसे हरिभट्ट. हरिभट्ट नावाचे कोणी महात्मे असतील ते अशा प्रकारे एवढं स्मरण ते करत होते. एवढे स्मरण ते करत होते. आर्त आहे तेवी कशा असतो? आर्त जैसे लक्ष्मण भट्ट देऊळ वाडेकर 2 आहेत. लक्ष्मण भट्ट राजूरकर यांनी लक्षणे केलेले आहेत. 3 साळावर काय भाष्य त्याने लक्षणे केलेले आहेत. हे लक्ष्मण भट्ट देऊळ वाडेकर आहे. काय भक्त आहे पर देव नाही. भगवान देव आहे पर भूत नाही. कुठं आहे? चला दाखव, नाही का? चला दाखवतो, दाखवला. हे मनुष्य अवताराच्या भजनाचे पुरुष आहे. त्या विहिरी असायच्या, त्या विहिरीचे रवणाची जी मोकळी जागा असेल तिथं स्मरणाला बसायचे आणि बेहोश होऊन पडायचे. स्मरण करता करता त्या दुःखामध्ये बेहोश होऊन पडायचे. आपणही बेहोश होऊन पडू काय? पण कधी? एक तर शुगर वाढली तर, नाहीतर कमी झाली तर, नाही का? आपणही बेहोश होऊन पडू की शुगर जर वाढली किंवा शुगर कमी झालं तर चक्कर होऊन पडतो. ते परमेश्वराच्या विरहामध्ये बेहोश होत आहेत. मग तो शेतकरी यायचा आणि त्यांना उठवायचा. म्हणजे त्यांनी ज्ञान कलानिधी स्तोत्र केलेलं आहे संस्कृतमध्ये. काही ज्ञान कलानिधी स्तोत्र आहे संस्कृतमध्ये केलेलं आहे. सर्वांगाने अभ्यास पाहिजे. शास्त्री ब्रह्मोदया मांडाला मांडी ठोकून बसायची. चौरंगी चिरा आपण घालू पाहिजे. त्यावरती ब्रह्मोदय पुढच्याला परिणून जाते. सगळ्या बाजूला खोडून पुढे जायला पाहिजे, सांगायला लागते. पुढं ऐसिया सकृत हे कोण्यार्थी सांगितले? ऐसिया सकृत. ऐसिया सकृत म्हणजे हे पुरुष सकृत स्मरण करतात. हा अस्थिपरीचा सिद्धांत अर्थ आहे. अस्थिपरीचा हा सिद्धांत अर्थ. अस्थिपरीचा अजून आचाराचा आहे, विचाराचाही अर्थ आहे. मग काल सांगितलंय अस्थिपरीमध्ये केवळ सन्निधानीचे पुरुष आहेत. आचारामध्ये सांगितलेले पुरुष आहेत ते सन्निधानी आलेले आहेत. आणि विचारशाळामध्ये जे सांगितले केवळ सन्निधानीचे पुरुष आहेत. मग अस्थिपरीमध्ये जे पुरुष आहेत ते म्हणजे विचार म्हणजे पुरुष जे सांगितले ते विहिरीच्या दृष्टांताप्रमाण आहेत. काय जे पुरुष आहे तो जरट विर्ह्याने कोमळ विर्ह्या अवधशीच्या भजनाचा पुरुष आहे की देवभजनी आहे. या पुरुषांना शक्यतो श्रीमुखेच बोध होतो. जाता जाता निर्णय मांडूया. या पुरुषांना शक्यतो श्रीमुखेच बोध होतो. आणि हे पुरुष सन्निधानाला येतच नाहीत. असन्निधानाला. आणि जर सन्निधानाला आले, देवभजनी आला तर फार तर 2 महिने टिकू शकतो. इतकी त्याची उत्कर्षाची चर्या आहे. आणि हा जो देवभजनी तो 6 महिने टिकू शकतो. त्याच्या पलीकडे राहू शकत नाही. इतकी त्याची उत्कर्षाने त्यांची चर्या आहे. पण मनुष्य अवताराचा भजनीचा जो पुरुष आहे तो विचारसभामध्ये का सांगितला?
त्याला श्रीमुखानेही बोध होतो किंवा आचार्य प्लक्षणे उत्तम अधिकाऱ्यांच्या मुखाने बोध होतो आणि हा पुरुष पाठीमाग उरतो राहतो म्हणून त्याला विचारशाळामध्ये सांगितलं काही मनुष्य होता आज तो जो पुरुष आहे तो राहतो ईश्वरा योगाच्या मागे किंवा सणामध्ये तो राहतो म्हणून त्याला विचारस्थळी सांगितलेलं आहे. थांबूया इथंच. म्हणावं दंडवत हो. दंडवत हो.